पुणे नाशिक महामार्गावर खेडवरून मंचरकडे जात असलेल्या दुचाकीला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली असून या अपघातात रत्नाकर मारुती वाळुंज वय वर्ष 55 राहणार पिंपरी बुद्रुक तालुका खेड हे मयत झाले असून त्यांच्याबरोबर असलेले भगवान बाबूराव रिठे हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत विकास वाळुंज यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विकास वाळुंज यांचे वडील रत्नाकर वाळुंज व फिर्यादीच्या बहिणीचे सासरे भगवान बाबूराव रिठे हे दोघे जण दिनांक 5 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान मंचर येथे पाहुण्यांकडे अंत्यविधी कार्यक्रमासाठी दुचाकीवर जात असताना भोरवाडी गावच्या हद्दीत शिवनेरी हॉटेल जवळ मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातास कारणीभूत असलेला चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे। या अपघातात रत्नाकर वाळुंज यांचा मृत्यू झाला असून भगवान रिठे हे गंभीर जखमी झाले आहे। त्यांच्यावर चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। रत्नाकर वाळुंज यांच्या मृत्यूस व भगवान रिठे यांच्या गंभीर दुखापतीस आणि मोटारसायकलच्या नुकसानीस कारणीभूत म्हणून अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत।